सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार हे बजरंग बली बिनती सुन ले हमार जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार हे बजरंग बली बिनती सुन ले हमार बिनती सुन ले हमार तोरे दुआर पे कर कोणतं कोणतं चॅनल दूर दिल्ली तिथं पाय भरत नाही नाही म्हणजे हे काय थोडा फरक जावं ना हो लोक सहकार्य करतात काढलंय आमचं आलं पाहिजे या
झाडा लावायला जागा नाही. हे तलावातलं पाणी होते का सर पण युटिलाइज? हा होते ना, गुरा ढोरांना हा. उन्हाळ्यामध्ये काही हो. बस. हा कोणते एखाद्याचा व्हायचे अजून ते म्हणजे महालक्ष्मी वगैरे सुट्ट्या पहिले पेज नंबर वाच, त्याच्यानंतर टायटल वाच आणि मग नंतर हे वाच. हे वाच नाही इथून इथपर्यंत. मुलांमध्ये बरोबर मानकरी नारायणराव घाटगे, सयाजीराव गायकवाड हे घोडा थांबवला आणि कुठल्या दिशेने आवाज येत आहे हे ते बघू लागले. मग तो उड्या मारत मारत कसं कुठे चढला? घोड्यावर चढला. दुसरा सहा वाजे आज पहिला मंगळवार लागून आहे. आणि स्टॉक आहे. हो बरोबर आहे ना? त्यांचं झालं का? हो म्हणजे ज्या ड्यू आहेत की नाही त्याच्या महिन्यात आहे, ज्यांचं मंगळ आहे दुसरा सोमवार असते आपला. मातोडीचं लसीकरण दुसरा सोमवार. आज कसं पहिला मंगळवार आहे, पहिला मंगळवार लागून जायचं. 2 वळाचं आणि एक आपल्या इथे असे 6 दिवशी 6 लसीकरण. शक्तीचा सन्मान झाला. दिल्ली येथे जाऊन आणि मूलमध्ये मर्यादित न राहता आपल्या संस्था मध्ये आपण सर्वांनी कार्य केले, सहकार्य केले, त्यासाठी मी सर्वांचे आणि आपल्या गावाचे नाव असेच उत्तरोत्तर प्रगतीवर जावं अशी मी आशा व्यक्त करते. तुमची मेहनत आमचं सहकार्य आहे. सर्वांची मेहनत, टीम वर्क अखेर असं वाटतं की फळास आला. दिल्लीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. खरंच खूप खूप आपल्या गावामध्ये त्याची योगदान झालेलं आहे. सगळी कामं झालेलं आहे. कायापालट झाल्यामुळे सरपंच पद तसेच आपल्या गावाचे गगनावरती गेला आणि त्यामुळे मी कीर्ती आहे ती मी या खर्चान साहेबांना अर्पित करते. त्यासाठी सर्वस्वी तुमचे अभिनंदन आणि आभार. माता की जय, महात्मा गांधी की जय, छत्रपती शिवाजी महाराज
ते अजून एक केकचं चालू आहे. केकचं भेटलंय त्यांना बिनवाडीवर, तर त्यांचं इच्छुक म्हणजे जास्त. असंच पाहिजे बोलताना, सगळ्यासोबत बोलताना. बघा सुजिन, सबसे पहले तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी ने हमें भारत देश के 79वें स्वतंत्रता दिन के लिए लाल किला दिल्ली में आमंत्रित किया और सम्मानित किया, इसलिए मैं प्रधानमंत्री जी का तहे दिल से धन्यवाद व्यक्त करती हूँ। और मुझे बड़ा ही गर्व महसूस हुआ है कि मोदी जी ने वुमेन एम्पावरमेंट के लिए जो बातें बताई है, जैसे नमो ड्रोन दीदी, वोकल फॉर लोकल एंड लखपति दीदी, वो निश्चित तरह से हमें एम्पावर करने के लिए मदद करती है, प्रोत्साहित करते हैं और विकास के लिए जो हम काम करते हैं उसके लिए मोटिवेट करती है। प्रधानमंत्री मोदी जी ने हम सबको एक सपना दिखाया है विकसित भारत का। 2047 तक हमको हमारे भारत देश को विकसित बनाना है और इसके तहत हमको जो जो योजनाओं पर काम करना है वो सभी योजना के अंतर्गत हमारी ग्राम पंचायत आज तक काम कर रही है। हमारी ग्राम पंचायत विकसनशील है और हमारे ग्राम पंचायत में 32 बचत गट है और उसके माध्यम से हमारी सभी महिलाएं कुछ ना कुछ उद्योग कर रही है और अपने खुद को टैलेंटेड प्रूव कर रही है, अपने स्किल को डेवलप कर रही है। और इसके लिए मुझे लगता है कि ये योजना बहुत ही पावरफुल है और प्रधानमंत्री जी ने जो महिला सक्षमीकरण के लिए बोला है वो निश्चित रूप से काम करेगा। मैं सरपंच होने के लिए इस गांव में 10 साल से काम कर रही हूँ। इस ग्राम पंचायत में मुझे काम करने के लिए 10 साल हो गया है और 10 साल से हम केंद्र सरकार की और राज्य सरकार की विविध योजनाओं पर काम कर रहे हैं। और जैसे कि प्रधानमंत्री आवास योजना हो गया, रमाई घरकुल योजना हो गया और नरेगा अंतर्गत जो जो योजना है केंद्र सरकार की और राज्य सरकार की, वो सभी योजनाओं पर, जल जीवन मिशन पर हमने काम किया है, महिला सक्षमीकरण के काम किया है। ग्राम पंचायत की जो 9 सूत्री पर आधारित डेवलपमेंट रहती है उस सारी डेवलपमेंट में हम हमारी ग्राम पंचायत में काम कर चुके हैं। और प्रधानमंत्री जी ने विकसित भारत के लिए जो सपना दिखाया है उसके लिए भी हम हमारे ग्राम पंचायत में काम कर रहे हैं। हमारे ग्राम पंचायत में मनरेगा अंतर्गत गांव के दोनों तरफ से 11,000 वृक्ष की लागवड हमने की है और उसका हमने जतन भी किया है। उसके तहत हमको माझी वसुंधरा में पुरस्कार मिला और हम बहुत ही अच्छा आनंद और अच्छा व्यक्त करते हैं कि जो शुद्ध वातावरण है, शुद्ध सांस हम ले पाते हैं। माननीय प्रधानमंत्री मोदी जी का हमेशा ही योग की तरफ कल ज्यादा रहा है। प्रधानमंत्री मोदी जी कहते हैं अगर हम शारीरिक दृष्टया सक्षम रहे तो हम देश का विकास कर सकते हैं, शारीरिक दृष्टया दुर्बल नहीं होना चाहिए। इसके तहत हमने
हमारे ग्राम पंचायत में ओपन जिम की स्थापना की, इंडोर जिम की स्थापना की और निश्चित रूप से जो युवक है वो सुबह शाम कसरत करते हैं, कवायद करते हैं, जिससे वो और सक्षम बन सके देश के विकास के लिए। ग्राम पंचायत में सर्वधर्म समभाव है, बौद्ध विहार भी है, बहुत भव्य बौद्ध विहार है, मंदिर भी है और हमारे गांव में सभी जाति धर्म पंथ के लोग एक छत के नीचे सर्वधर्म समभाव के लिए काम करते हैं। कोई भी दूजा भाव हमारे गांव में नहीं है। मैं डॉक्टरेट हूँ और मेरा ऐसा मानना है कि जब तक लोग शिक्षित नहीं होते तो विकास पूरी तरह से नहीं होता, क्योंकि बहुत सारी दिक्कतें आते हैं। बहुत सारी लेवल तक जाने के लिए अगर हम अशिक्षित रहे तो वो विकास परिपूर्ण नहीं कहलाता। हमारी शिक्षण ये एक ऐसी कला है कि अपनी को परिपूर्णता दिलाती है और मुझे गांव का संपूर्ण विकास के लिए एक शिक्षित महिला सरपंच कहलाने में बड़ा ही गर्व होता है। ऑफ कोर्स मेरे ससुराल में हमारे ग्राम पंचायत नातोड़ी को एक बड़ी ही विरासत में मिला है कि जो मेरे ससुर हैं वो महाराष्ट्र राज्य के माजी कैबिनेट मंत्री माननीय डॉक्टर दशरथ जी भांडे, इनके लिए हमारे गांव में जो राजकीय विरासत बोलते हैं अपन, वो विरासत में हमें सब कुछ मिला है। उनका मार्गदर्शन और उनकी प्रेरणा हमें हर पद पर सहकार्य करती है और निश्चित रूप से हमें हमारे गांव का विकास के लिए मदद करती है। मोदी जी ने जो विकसित भारत 2046 का सपना हम सब भारतवासियों को दिखाया है, उस नजर से मैं चाहती हूँ कि मेरी ग्राम पंचायत विकसित हो, पूरी डिजिटलाइजेशन हो और मेरे गांव की महिलाएं अपनी पैर पे खड़ी होके अपने संसार का जो आर्थिक पदभार है वो उसमें हिस्सा दिलाए और सब ग्राम पंचायत जो है वो विकसित होने के लिए योगदान दे। As I always say that the development and the success is not belongs to only me, it belongs to us। मतलब कि जो हमको यश मिलता है वो यश कभी भी अकेले का नहीं रहता है, इसमें सहकार्य और सद्भावना की प्रेरणा बहुत ज्यादा होती है, जो कि मुझे मेरे गांववासियों से मिला है। और हमेशा ही हमारे जो ग्राम विकास अधिकारी है वो परिपूर्ण है कि विकास योजनाएं हम तक पहुंचाए और उसकी हर तरीके से अमल बजावनी हमारे गांव में हो और हम अच्छे तरीके से विकसनशील हो सके। इसके लिए मैं ये श्रेय मेरे गांववासियों को देती हूँ और हमारी ग्राम पंचायत को देती हूँ कि जो मातोड़ी है ये सब श्रेय मेरे गांव का है और मेरे ग्रामवासियों का है। एम्पावरिंग द वुमन इज नेक्स्ट टू एम्पावरिंग द वर्ल्ड। मेरा ऐसा मानना है कि अगर हम वुमन को एम्पावर करें, महिलाओं को एम्पावर करें, तो जाहिर सी बात है कि जब हम जग के लिए विकास की बात करते हैं तो वो अपने आप में एक विकास हो जाता है कि महिला को एक जननी कहा जाता है। अगर महिला ये सब कुछ कर सकती है तो विकास में परिपूर्णता भी महिला ही दिला सकती है, ये मेरा मानना है। नमस्कार, मी डॉक्टर सौ अनुपिता सचिन भांडे, सरपंच ग्रामपंचायत मातोडी, तालुका जिल्हा अकोला। मला ग्रामपंचायत मध्ये काम करायला तब्बल 10 वर्ष झाले आहे। मागील 10 वर्षापासून मी पंचायत मध्ये काम करते आहे आणि आज रोजी आमच्या ग्रामपंचायत मध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे अगदी अंमलबजावणी केलेली आहे आणि त्या संदर्भातले विविध पुरस्कार देखील आमच्या ग्रामपंचायतला मिळालेले आहेत। केंद्र शासनाच्या योजना राबवताना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आम्ही गावामध्ये 165 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे। रमाई आवास योजनेअंतर्गत 169 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे आणि घरकुल मिळाल्यावर लाभार्थी अत्यंत खुश आहेत आणि आनंदी आहेत, कारण घर हे सर्वांचं स्वप्न असते, ते माननीय प्रधानमंत्री साहेबांनी आपल्याला साकारून दिलेले आहे आणि ते खूप आनंदी आहेत। बेसिकली सांगायचं झालं तर मातोडी हे गाव सलाईन वॉटर बेल्ट मध्ये येतं सर, आणि सलाईन वॉटरच्या बेल्ट मध्ये येताना जेव्हा खातानपट्ट्यामध्ये आपण झाडांची लागवड करतो ती एकदम कठीण स्वरूपाची असते आणि त्याच्यावर मात करूनही आपण आपल्या गावाच्या दुतर्फा रस्त्याला आणि गावाच्या परिसरामध्ये तब्बल 11,000 वृक्षांची लागवड केली आहे। नव्हे तर आपण त्या वृक्षांची संवर्धन देखील केली आहे। त्या संदर्भात माझी वसुंधराचा आम्हाला पारितोषिक देखील मिळालेलं आहे आणि गावाच्या चहूभोवताल जो आम्ही वृक्ष लागवड केली आहे त्यामुळे
अतिशय शुद्ध हवा ही गावकऱ्यांना मिळाली. स्वच्छतेमध्ये आणि आरोग्यामध्ये हा भर पडलेला आहे आणि उत्साहित वातावरण आहे आमच्या गावामध्ये. प्रधानमंत्री मोदीजींनी कायमच योगावर भर दिलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे, मानसिकदृष्ट्या सक्षम असणे म्हणजे ह्या हेतूने व्यायामाचे महत्व कसे पटवून देता येईल त्या संदर्भातला आम्ही इथे ओपन जिम आणि इंडोर जिम हा लागू केलेला आहे. याच्यामध्ये खूप युवक गावातील येतात, सहभाग देतात, व्यायाम करतात आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम युवक पिढी आमच्या गावातून निर्माण होते. सर्वात पहिले तर आठवडी बाजार आमच्या गावामध्ये भरायचा नाही सर. आम्ही पेवर ब्लॉकचे रस्ते केले. पेवर ब्लॉकच्या रस्त्यानंतर आम्ही इथे आठवडी बाजारचे ओटे तयार केले आणि आमचा आठवडी बाजार एवढा भव्य भरतो सर की जिल्ह्याचा बाजार देखील त्यापुढे फिका पडेल असा आमच्या गावाचा आठवडी बाजार भरतो. आणि आमच्या गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे. इथे भव्य विहाराची देखील स्थापना आम्ही केलेली आहे आणि भव्य मंदिराची देखील स्थापना आहे. आम्ही सर्व धर्माचे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात आणि आमच्या गावामध्ये मातोडीमध्ये सर्व धर्म समभावाचे आणि अतिशय आनंदपूर्वक आणि उत्साहपूर्वक वातावरण असते सर. प्रधानमंत्री मोदीजींनी महिला सक्षमीकरणासाठी कायमच पावले उचललेली आहेत. त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमो ड्रोन दीदी आणि प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये कायमच महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिलेला आहे. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की व्होकल फॉर लोकल, नमो ड्रोन दीदी आणि लखपती दीदी ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या खरंच महिलांना एक प्रोत्साहन देण्याच्या संकल्पना आहेत आणि त्यांना नवप्रेरणा देतात, विकासाला नवचालना देण्याच्या संकल्पना आहेत. आणि सोबत मी एक महिला सरपंच म्हणून असे म्हणते की एम्पॉवर द वुमन इज नेक्स्ट टू द एम्पॉवर टू द वर्ल्ड. आणि म्हणूनच जर महिलाचं एम्पॉवरमेंट केलं, महिलाचं सक्षमीकरण केलं तर देशाच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागेल, यात काही शंकाच नाही सर. आम्हाला पंचायत राज मंत्रालयाने आणि भारताचे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी लाल किल्ला दिल्ली येथे उपस्थित आणि आमंत्रित केले. आमचा तिथे सन्मान केला. ही आमच्यासाठी अतिशय गर्वाची बाब होती आणि खरं सांगायचं झालं की आमच्यासाठी हा एक अभूतपूर्व अनुभव होता. आम्हाला जणू काही गावामध्ये नव्या संकल्पना रुजवायच्या असेल, नवविकास करायचा असेल, त्या संदर्भात मोदीजींनी जे काही भाषण केले ते आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरते आणि दिल्लीचा अनुभव हा आमच्यासाठी खूप अवर्णनीय आहे. देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी नेहमी मन की बात मध्ये महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाबद्दल बोलत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन मागील 10 वर्षापासून आम्ही दोघे पती पत्नी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य म्हणून मेहनत करीत आहे. त्यामध्ये गावकऱ्यांचं प्रचंड सहकार्य आहे आणि हे करत असताना कुठेतरी आपण केलेल्या कार्याची एक विशेष दखल घेतली गेली आणि देश पातळीचा सन्मान हा प्रचंड खूप मोठा एक सन्मान होता. तो सन्मान झाल्यामुळे निश्चितपणे एक आनंदाचं वातावरण, उत्साहवर्धक वातावरण मला वाटत आहे. दिल्लीमधला अनुभव हा अतिशय चांगला आहे आणि पंचायत राज मंत्रालय आणि म्हणजे हा कार्यक्रम 3 दिवसाचा होता. त्यांनी वेगवेगळ्या जे एक नवं विचाराला एक नव दिशा, ग्रांटस कसा करावा, तिथे वेगवेगळ्या योजना कशा राबवाव्यात याबद्दल जी माहिती दिली ती अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि त्यापासून प्रेरणा घेऊन यापुढेही आम्ही त्या पद्धतीने काम करू. पुढील 5 वर्षामध्ये महिला सक्षमीकरणाचा भर राहील. आत्मनिर्भर गाव आणि त्याचबरोबर व्होकल फॉर लोकल या 3-4 बाबीवर आमचा विशेष भर राहील. अशा गावामध्ये कामं झाली त्याची दखल केंद्र शासनाने घेतल्याबद्दल माननीय नरेंद्रजी मोदी व पंचायत राज मंत्रालय यांचे विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जो हमेशा मन की बात में बात किया करते हैं कि महिला सक्षमीकरण, एम्पावरमेंट ऑफ वुमन, जो बात करते हैं आत्मनिर्भर गाँव जिस पर बात करते हैं उससे प्रेरणा लेकर हमने उसी तरह से गांव में विकास के कार्य किए और जो दखल हमारे गांव की हमारे काम की देश स्तर पर ली गई, केंद्र सरकार ने ली, उसके लिए हम उनके तहे दिल से आभार व्यक्त करते हैं. निश्चित रूप से एक राजकीय विरासत के तौर पर महिला सक्षमीकरण और
एम्पावरमेंट ऑफ वुमन जो आप कह सकते हैं, उसके लिए डॉक्टर अनुपिता ने जो गाँव के लिए किया है वो निश्चित प्रेरणादायी है। और जो मेरे लिए बहुत ही अभिमानास्पद जिसे बोल सकते हैं वो बात है। असल में महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर गांव, वोकल फॉर लोकल और स्कूली बच्चों के लिए डिजिटलाइजेशन और गांव में ओपन जिम के माध्यम से जो युवा पीढ़ी मोबाइल में व्यस्त रहती है उनको वहां से टर्न करके सुदूर भारत और युवा की तरफ टर्न करके एक सक्षम पीढ़ी बनाने के लिए हमारा प्रयास रहेगा। देश के 19वें स्वतंत्र दिन के लिए हमें लाल किले पे बुलाया है, जिसके लिए मैं केंद्र सरकार के और देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी के धन्यवाद व्यक्त करता। नमस्कार, मी संजय खर्चान, ग्रामपंचायत अधिकारी मातोडी। केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी झालेलो आहोत। गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, राज्य शासनाची रमई आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेने वृक्षारोपण, त्याच्यानंतर गुरांचे गोठे, नाला खोलीकरण, गाव तलावातील गाळ काढणे असे विविध प्रकारचे जलसंधारणाची कामे करून गावामध्ये विविध विकास कामे पूर्ण केली आहेत। दिल्ली येथे झालेल्या आमच्या गावच्या सन्मानाबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही जे गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचंच फलित आज आमच्या ग्रामपंचायतीचं नाव दिल्लीपर्यंत गेलं आणि आमच्या सरपंचाचा तिथे सन्मान करण्यात आला। याचा आम्हाला समस्त ग्रामवासियांना व समस्त ग्रामपंचायत आम्ही गेल्या 10 वर्षापासून सतत वृक्षारोपणाची कामे करीत आलेलो आहोत। हा परिसर खारपान पट्ट्यात असल्यामुळे इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा आम्ही गावकऱ्यांच्या आणि रोजगार हमीच्या मजुरांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण पानी टैंकर लावून सुद्धा यशस्वी केलेली। मैं माजी सैनिक सूबेदार मेजर त्र्यंबक इंगले, मैं मातुड़ी गांव का रहवासी हूँ। मैं फौज में 71 में ज्वाइन किया था और 99 में रिटायर हुआ। 28 साल फौज में नौकरी करने के बाद मेरी गांव की हालत में जब पैदा हुआ तब से आज तक जो देखा बहुत खराब थी। 10-15 साल में जो इस गांव में जो प्रोग्रेस हुआ है उसको देख के ऐसा लगता है कि इस डिस्ट्रिक्ट में हमारे गांव की तरह कोई गांव नहीं है। रही ये बौद्ध विहार की जगह की बात, ये जगह हमको लेने के लिए 40 साल संघर्ष करना पड़ा क्योंकि ये जमीन हमें नहीं मिल रही थी। ये जमीन को माजी मंत्री बांडे साहब ने बहुत कोशिश करने के बाद हमें हैंड ओवर किया। सरपंच डॉक्टर अनुप्रिता ताई और ग्राम विकास अधिकारी खरचान साहब, इनकी मेहनत से ये बौद्ध विहार हमें मिला है। ये बौद्ध विहार को देख के ऐसा लगता है कि हमारे गांव के आजू बाजू में ऐसा कोई बौद्ध विहार नहीं होगा जिसमें इतना सारा अच्छा काम किया है। ये पूरा श्रेय बड़े गौरव की बात है। हमारे गांव के सरपंच डॉक्टर अनुप्रिता ताई को दिल्ली में आमंत्रित किया था और वो दिल्ली जाके आए हैं। हमें बड़ा गर्व महसूस होता है इस चीज के बारे में। मी दिलीप किसन ढवळे मातुळीवासी बोलत आहे। मला रमई आवास योजनेमधून 1,20,000 लाभ मिळालेला आहे। तेवढ्यात तर काही घरकुल पूर्ण झालेलं नाही, पण माझ्या जवळचे मोलमजुरीचे पैसे जमा करून मी घराचं काम पूर्ण केलं। हे पुष्कळ महत्वाचं आहे। शासनाच्या धोरणामुळेच आम्ही घरकुल बांधू शकलो, अन्यथा आमच्या मजुरीवर झालं नसतं। माझं घर एकदम कच्च मातीचं होतं। तो रमई योजनेमधून लाभ मिळाल्याबद्दल आज मी मस्त माझ्या घरामध्ये निवांतपणे राहू शकतो। माझ्या गावचे सरपंच सौ अनुप्रिता ताई सचिनराव भांडे यांना दिल्लीचं आमंत्रण आल्याबद्दल आमच्या पूर्ण गाववासियांना पुष्कळ मोठं काम झाल्यासारखं वाटते। मैं मातुड़ी का रहवासी हूँ। मेरा नाम दिलीप किसान ढवले है और मेरे को ये घरकुल का लाभ मिला। रमई आवास योजना का 1,20,000 का पूरा मिला, लेकिन उतने में तो घरकुल होता ही नहीं। फिर भी मैंने मजदूरी करके सब पैसा जमा करके उसमें लगाया, इसलिए मेरा पूरा घर अभी आलीशान हो गया। पहले मेरा घर मट्टी का था, कच्चा था। शासन के तरफ से मेरे को जो लाभ मिला, अब मैं घर में शांति से सोता हूँ, अच्छे से रहता हूँ, मजदूरी करता हूँ। मैं केंद्र सरकार, राज्य सरकार का
ये योजना बनाया उन्होंने, इसलिए मैं लाभ मिला और शांति से घर में रह रहा हूँ। मेरे गांव का 15-20 साल पहले तो बहुत बुरा हाल था। जब हमारे सरपंच मैडम जी आए, हमारे ग्राम विकास अधिकारी खरचान जी, तब से हमारे गांव का कार्य पालट हो गया और इसी वजह से हमने हमारे गांव को 3-4 पारितोषिक मिले हैं और सरकार के नजर में फिर हमारा गांव का नाम बहुत ऊंचा हो गया। इसलिए हमारे सरपंच मैडम को दिल्ली को बुलाया, ये हमारे को बहुत गर्व की बात है हमारे गाँव वासियों को। नमस्कार, माझं नाव शारदा नरेश गिरडे, राहणार मातोडी. मी परिवर्तन समूहाची सदस्य आहे. माझ्या गटातून मी आरे पाणी खेळते भांडवल घेऊन व्यवसाय सुरू केला. शेवड्यांचा व्यवसाय माझा चालू आहे. तसेच माझ्या बाकीच्या महिलांनी पण उद्योग सुरू केलेला आहे. माझ्या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीच्या अभियानामध्ये 30 बचत गट चालू आहेत. त्यामध्ये आम्हाला आमच्या सरपंचताईचा सन्मान झाला. हा आम्ही असं समजतो की आमचा सन्मान झाला, कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज घराबाहेर निघालो आणि उद्योग करू शकतो आणि त्यांच्यामुळेच या सर्व योजना आम्ही गावामध्ये आणलेल्या आहेत आणि आमचे गाव स्मार्ट गावामध्ये आज आलेलं आहे. त्यांचा गौरव हा म्हणजे आमच्या सर्व महिलांचाच गौरव आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान अंतर्गत हमारे गांव में 32 समूह शुरू हुए हैं. उसमें महिलाओं ने अलग अलग तरीके के उद्योग शुरू किए हैं, जिनमें ग्राम संघ बनाया गया है, प्रभाग संघ बनाया गया है. उसमें अध्यक्ष, सचिव और कोषाध्यक्ष अपने अपने काम देखते हैं. उसमें उन्होंने उत्पादक ग्रुप बनाया है, जहाँ जो महिलाओं को उद्योग भी देता है और गांव पातळी पर अपना ही माल उद्योग उस पे प्रक्रिया करके बाहर बेचकर अपनी प्रगति कर रहे हैं. गट समूह में शेवया व्यवसाय शुरू किया है, जिनमें पहले से हम चार ही महिला कर रहे थे, लेकिन अब काम बढ़ गया है तो सभी महिलाएं इसमें काम करते हैं. सेवया बनाना, पैकिंग करना और माल सप्लाई करना, उसकी देखभाल करना, ऐसे 5-6 महिला सब काम करते हैं. 4-5 महिला मार्केटिंग करते हैं. उसको भी लगता है कि मेरा ही सम्मान है, क्योंकि उनके ही प्रयत्न से हम आगे बढ़ रहे हैं और गांव के सरपंच का जो सम्मान हुआ है, हमें ऐसा लगता है जैसे मेरा ही सम्मान हुआ है. मी उज्ज्वला गणेश भांडे, राहणार मातोडी, तालुका जिल्हा अकोला. माझ्या गटाचे नाव जनाबाई स्वयंसहायता आहे. तसेच परिवर्तन हे माझ्या प्रभागाचे नाव आहे. मी अकोला जिल्ह्यामध्ये मातोडी गावामध्ये CRP म्हणून काम करत आहे. माझा व्यवसाय याचा आटा चक्की आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले हे असे पदार्थ बनवते. त्यामध्ये महिला सुद्धा सामील आहेत आणि या व्यवसायामध्ये महिलांना खूप आनंद मिळत आहे. आमच्या गावचे सरपंच, ग्रामसेवक आम्हाला खूप मदत. मेरा नाम उज्ज्वला गणेश भांडे है. मैं मातोड़ी गांव में रहती हूँ. मेरा बचत गट जनाबाई स्वयं सहायता महिला समूह है और मेरा प्रभाग संघ परिवर्तन है. मेरे गांव में 30 महिला बचत गट है. उनमें से मेरा जनाबाई बचत गट है और मैं मसाला उद्योग शुरू कर रही हूँ और मेरा चक्की का व्यवसाय है. उसमें हमारी महिला है और हमें उसमें काम करने में बहुत आनंद आता है. हमारे लिए ये महत्वपूर्ण है कि हम इसमें ऐसे काम करते हैं कि सरकार ने हमें इस योजना दी है. हमें बहुत आनंद है और हमें इसमें लाभ मिलता है, इसलिए हम सब करते हैं. बचत गट से महिला कार्य कर रही है और महिला सक्षमीकरण हो रहा है इस बचत गट से. नाही, फार पूर्वी 15 वर्ष मी या गावचा सरपंच होतो. त्याच्यानंतर जिल्हा परिषद मध्ये 3 टर्म काम केलं. तिथं उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळात आमदार म्हणून गेलो. तिथं कॅबिनेट मंत्री म्हणून 2दा मला काम करण्याची संधी मिळाली. परंतु माझं गाव पाहिजे त्या तुलनेत विकसित नव्हतं. ते विकसित करण्याचं काम निश्चितच आजच्या या बॉडीनं केलं, आजच्या या कार्यकारीनं केलं. विशेषतः त्यामध्ये सरपंच आहेत, त्यांची सगळी टीम आहे, ती तर असतातच. परंतु ग्रामविकास अधिकारी खरतान साहेब आणि सरपंच, बाकी त्यांचे सगळे सदस्य आणि हे सातत्यानं गाव विकासाची कामं करत असताना गावकऱ्यांनी प्रचंड सहकार्य केलं. ही एक जमेची बाजू या निमित्तानं सांगावीशी वाटते.
आणि अत्यंत एकोप्यानं विकासाची सगळी कामं सर्वांनी मिळून केली आणि म्हणूनच गावाला हा सन्मान जिल्हा स्तरावर नाही तर देश पातळीवर हा सन्मान मिळालेला आहे. अनेक बक्षिसं, अनेक लहान मोठे पुरस्कार, ते मग पंचायत समिती स्तरापासून राज्य स्तरापासून तर केंद्र स्तरापर्यंत या ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल प्राप्त झाली. खरं म्हणजे आता मी इथं 15 वर्ष काम केलेलं होतं, त्यामुळे मला ती फार मोठी उपलब्धि वाटते. खास बात तो ये है कि गांव का विकास अगर होता है तो सही मायने में उस गांव के नागरिकों की सोच कितनी बदली हुई है ये इम्पोर्टेंट है, क्योंकि रास्ते बनना, बाकी सुविधा, भौतिक सुविधा मिलना, ये तो करने का प्रयास सब करेंगे, परंतु उसके साथ साथ जिनके लिए ये सब सुविधा है वो सुविधा महसूस करना, गांव वालों ने, नागरिकों ने महसूस करना, उसकी हिफाजत करना, वो है उससे भी ज्यादा अच्छा कैसा हो, ये भावना उनमें विकसित हुई. ये मेरी दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण है और ये बातें एक परिवर्तन के रूप में ये यहाँ ठिकानी मेरे को देखने को मिली. मुझे काम करने के केंद्र के स्तर पर, गांव के स्तर पर, जिले के स्तर पर और राज्य के स्तर पर संधि मिली. निश्चित रूप से उसका फायदा तो निश्चित रूप से यहाँ पे ग्राम विकास के लिए हर योजना को लागू करने में होता ही है, परंतु वो योजना, उसका इम्प्लीमेंटेशन सही रूप से करने की जिम्मेदारी गांव वालों पे रहती है, वहाँ के जो पदाधिकारी है उन पे रहती है. आज पहली बार यहाँ पे अत्यंत शिक्षित सरपंच यहाँ पे मिले हैं, सदस्य यहाँ पे मिले हैं. एमटेक IIT हुआ, यहाँ पे सदस्य है ग्राम पंचायत का, और सरपंच भी पोस्ट ग्रेजुएशन की 6-7 डिग्री मिलाने के बाद PhD भी प्राप्त की है. ये दुर्मिळ है और वो जो सोच है उनकी ग्राम विकास के लिए, वो सोच आगे बढ़ाने का काम यहाँ पे गांव वालों ने पूरी सहायता करके किया. उतना ही नहीं तो यहाँ के जो ग्राम विकास अधिकारी है, यहाँ के जो लोग है, सदस्य है, उनका सबका सहकार्य ये सब काम को था. भारत माता की जय, भारत माता की जय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नारा द्या. आंबेडकरांचा ताकद भगवान गौतम बुद्ध की जय की, महात्मा फुलेंचा टेन्शन झालं आहे. आणि कोणाचं आहे लखपती दिदी आणखी ते अजून एक केकचं चालू आहे. केकचं भेटलंय त्यांना बिलगाडीवर, तर त्यांचे म्हणजे माता की जय, महात्मा गांधी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की. कीर्द आहे ती मी या खर्चान साहेबांना अर्पित करते केले आणि तिथे गेल्यावर खरंच एवढा चांगला अनुभव होता की अभूत.